उगव लागणाराईन उगव लागणाराईन जाग आली धरतीला 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 जाग आली धरतीला धरतीला ग धरतीला. आज मी गावाला आलोय आणि हे बघा बरोबर झोपलाय बघा. आळशी येतो पण आपण त्याचं जाऊ द्या, त्याचं सोडून देऊ. तर आज आपल्याला आपली 3 कुत्री तर भेटलीच नाही, काय माहिती कुठे गेली. आणि मगाशी मला एक फुलपाखरू दिसलेलं का झाडापाशी, काळं होतं काळं. आणि आता पाऊस पडतोय जरा जरा. मग तुम्हाला दाखवतो डोंगर अर्ध्या दिसत सुद्धा नाही, म्हणजे बघा किती ढग आले असेल. मग तुम्हाला दाखवतो ना बघा, तो डोंगर ते पण सुद्धा नाही कळते. इथं मंदिर आहे, मंदिर दिसलं का? हे मंदिर ते दिसणार नाही. तर आज मी गावाला आलोय आणि गावाला लई गवत उगले, खूप प्रचंड. चिखल पण खूप आहे. तर तुम्हाला हे पण नाही होणार, काय म्हणतात ते, विश्वास नाही होणार की इथं किती चिखल आहे. थांबा, तुम्हाला आता दाखवतो. तुम्ही 1 मिनिट जरा थांबा. इथं अजून सुद्धा पाऊस सुरूच आहे. आणि हे बघा हे बघा हे बघा पाय दिला ना, नुसतं असं पाय ठेवलं की बघा, तुम्ही बघू शकता. आणि आता जरा पाऊस पण आलाय, काय माहिती त्या पावसाने दिसत काय होतंय. मी जेव्हा गावाला येत होतं ना, आता काहीतरी काम सुरू आहे त्यांचं, काय माहिती, घरातलं काहीतरी काम आहे. आपण आपल्याला चिल करायचं, चिल आपण चिलच राहायचं. आणि तर आता आपण चाललोय शेतात ना. मला इथं भीती वाटते, मला इथं बेडकांची खूप भीती वाटते. फायनली आपण पोचलो बाबापाशी. ते बाबा हाय करा. हॅलो. बाबा आता गवत कापतोय बिना कामाचं. पण इथं आळू लावलेला, त्याला पान सुद्धा आलंय. कांदा लावलेला. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता हा मोती. तर आता आपण ह्याला हात नाही लावत. तर तुम्ही बघितलं ना हा मोती, तर बाबा आता ह्याच्यावर एक कविता बोलणार आहे. बाबा बोला. तो जो आळू आहे ना, आळूच्या पानावर जो थेंब आहे ना, त्याच्यावरची कविता नाही आहे, ते गाणं आहे. तर ते बनवाबनवी चित्रपटामधले. आणि ते की आळवावरचे पाणी केव्हा मोती होईल का रे, जमिनीवरती फुका शोधिशी आकाशाचे तारे, ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. याचा अर्थ असा आहे की त्या आळवावरचा जो थेंब आहे तो कधी मोती होणार नाही, किंवा आपण जमिनीवरती उगाच आकाशातले चंद्र तारे कशाला शोधायचे. ही दुनिया सगळी माया जाल आहे. त्यामुळं मनुष्य तो आत्ताच जागा हो, ही दुनिया माया जाल. आता खूप पाऊस आलाय, खूप खूप खूप. तुम्हाला आवाज येतोय बघा, हा पाऊस आहे मॅम. हे बघा किती पाऊस. अजून एक पावसावरची कविता बोलणार, चला ऐकू. आधी आपलं शेत दाखव ना त्यांना. हे बघा आमचं भाताचं शेत, हे छोटं दादूनी लावलेलं आहे. छोटं शेत आणि खालचं मोठं दाखव, त्याच्यानंतर मोठं दाखव. ये इकडे बांधावूया जराशी, असा बांधावूया आणि दाखव पुढे जाऊन जाऊ. हे आहे आपलं मोठं, हे आहे मोठं शेत. त्या पाऊस पडतोय ते तुम्हाला आधी सांगितलं बघा. तर हे आहे आपलं शेत बघा, कसलं भारी. आणि आता मला पावसात फिरायला सुद्धा जाम मज्जा येते. हे बघा हे बघा, आता बाबा पण आला माझा. बघा आता ह्यातलं सगळी बरड काढायची. आणि हे बघा, हे असलं गवत, भाताचं गवत आणि ते एकसारखेच असतं, फक्त ह्याचा बुंधा लाल असतो. बघा दिसलं का? हे जे लाल असतं ना ते असलं काढायचं. ही बरड असते. दाखवा.
युट्यूबर्सला आमच्या. युट्यूबर्सला दाखव, तू युट्यूबर्स आहे, ते सबस्क्रायबर आहे, ते फॉलोअर. सॉरी ते बघा तिकडचा डोंगर काहीच दिसत नाहीये. आकाश आकाश बघा विचारलं का त्याला फोन करून? किती भारी भात लावली. ड्रायव्हर लावून टाका. हे माहीत सर्वात भारी भात लावले ते. हे बघा बाबा इकडे आहो. आमच्या युट्यूबर्सला हे जरा म्हणजे मीच युट्यूबर्स मग त्या सबस्क्रायबर्स आहे ना त्यांना जरा तुमची मदत पाहिजे. पटकन घ्या आमची मदत. हा. आम्हाला भरपूर काम आहे. त्यांना सांगा की जरा हे काय लावलंय. जा पुढं आणि मग मी इकडे मागे. बघा दाखव, सुरू आहे ना दादू? हा आता इकडे करा. पण पाठावर आहे आणि बघ दाखव की. तर हे की पान आहे तशी लाईनी शिर आहे आणि आता आपल्याला बाबा सांगणार आहे की हे काय आहे. तर हे मी पण लय एक्साइटेड आहे. बघतो. मी पण लय एक्साइटेड आहे. अरे एवढ्या जवळून नको, थोडा लांबून दाखव. हे बघा, हे आपले भात आहेत हे सगळे आलेले. आणि या भातामध्ये हे बघा अशा बरडी असतात, ते खरं काढायचं असतं. ते आम्ही काढलेलं, पण काही काही आहेत ना बघा राहिलेली. हे बघा गवत काढायचे असतात. हे बघा हे असं असं बुंदा लाल लाल आहे. असतो ना, तसे फेकून द्यायचे. ते काढायचे आणि बांधावर जरा नीट हे करायचे, कारण ते हो. कुठं पण टाकलं ना तरी ते येतं. बघा, ते भातासारखंच दिसतं. हे बघा पण असं बघ. मध्ये पण असतं भातात. असं बुंद त्याचा लाल असतो. हे बघा हे भातामध्येच लपून गेलेलं असतं ते. आणि बाबा आमच्या नानांनी आम्हाला हे सांगा ना, आम्ही लय एक्साइटेड आहे. तुम्ही हे excited आहे ना? कळण्यासाठी. ते सांगतो. तर आमच्या नानांनी मागच्या रविवारी हा सगळा पावटा लावलेला आहे. आपण जो पावटा बघतो ना, पावट्याचे व्हिडिओ, तो पावटा लावलेला माझ्याकडे की शूट घेतो की. हा, तर हा सगळा पावटा आहे. असं बघा लाईनीने छान त्यांनी मागच्या वेळेस लावला होता. हा. आम्ही आता बरोबर पुढच्या रविवारी लाईनीने. लावणार आहे. आडवा घे shoot. बरोबर लाईनीने लावलाय. हम्म. हे बघा तुम्ही पण बघू शकताय, अख्खा डोंगर ढगांनी गायब झालाय. हम्म. बघा किती भात लावणे आणि पाऊस सुद्धा खूप आहे. पण माहिती किती पाऊस पडतोय. आणि हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती की भाताला खूप पाणी लागतं. पण आता पावसाचं पाणी आहे आणि हे बघा ते दुसऱ्या शेतात जाते, त्यामुळे आपले जरा हे होते नुकसान. बाबा इथं आता हे दगड लावतोय जेणेकरून पाणी इकडे नाही जाणार, पण तरी जाते पाणी. हे बघा तरी जाते इथनं पाणी. आता काय आता करायचं. बंद झालं. हां आता इथनं पाणी यायचं बंद फक्त मिळतं. तर आता बाबा पण आहे आपल्यासोबत आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की काल माझा बड्डे होता. त्याला हॅपी बर्थडे म्हणा कमेंट्समध्ये. 15 ऑगस्टला जन्मला आहे तो. आणि त्यावेळेस 15 ऑगस्टच्या दिवशी कृष्ण जयंती पण होती. त्यामुळं हा नटखट कान्हा कृष्ण जयंती आणि 15 ऑगस्टला आमच्याकडे आलेला आहे आणि खूप मस्तीखोर आहे. ते बघा आता तुम्हाला तिकडे दिसत असतील पप्पा आणि ज्योती हे करायला चाललेले आहेत. बांधाचं जरा तिकडं पण आणि इथं पण जरा गदाळ होतं. तर हे मागच्या रविवारी केलेलं आम्ही. आता ते वरचं जे ते करते. इधर ब्लॉगर नको. मित्रांनो आई म्हणते की तिथं मासे आणि मला तुम्हाला ते काही पण करून दाखवायचेच आहे. मासा सापडला. आई दाखव कुठे मासा. तर खरं म्हणजे मासे होते आणि ते खुबा पण होते. खुबा जे आपण खातो. तर आता आपण बघा मासा आणि खुबा पकडलंय मी स्पेशल तुमच्यासाठी. जे बिनकामाचं गवत आहे ना ते काढतायत. आता बाबा काढतोय. भातामध्ये बरड आहे का बरडीमध्ये भात आहे ते समजना झाले. आता आपण काशीला जरा खायला देणार आहे. चला
चला तर मग हे बघा भ्रूण आहे त्याला खायचं होतं पण हे त्यासाठी नाही आहे आणि जर त्याने खाल्लं ना तर त्याला उलटी होईल उलटी 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 उलटीचा अर्थ कळतो ना कसं छोटा झाला हे बघा जरा हे करा हे कशाचं ते मला पण नाही आठवत पण मला एवढं आठवते की ते एका जाहिरात येते काय माहिती पण मी का म्हणते सकाळचं चला तर काशीला देऊ आत्ता आपण काशीला देतोय ते काय खाल्लं तर टाकून बघूया काशी रोग बालू शेणाचे फक्त पक्का शेण आहे तर पक्का शेण अंधार पण आहे त्यामुळं आपण